ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहेत, तीर्थ, व्रत, नेम, यज्ञ, नेम, नियम जे तुम्ही पाळसाल त्यांना काही सिद्धी मिळत नाही. या ठिकाणी सिद्धीचा अर्थ होते मुक्ती, मोक्ष. मार्कंडेय ऋषींना लिहिलेलं देवी महात्म्य त्यात जे वर्णन केलं ते खूप प्रतिकात्मक वर्णन होतं. आपल्याला माहितच असेल, देवीच्या 9 रूपांची आराधना होते. ते 9 रूप मार्कंडेय पुराण मधल्या दुर्गा सप्तशती नावाच्या एका ग्रंथातले आहे. हे 10 गोष्टींची शृंखला चालूच राहणार, त्यापेक्षा थांबून जाणार. हे गोष्टी निसर्गानं केलं, निसर्गाला बुद्धीला जे उपयोगी वाटलं, जे खरं वाटलं ते बुद्धीनं केलं. बुद्धीला जर दुसऱ्या प्रकारचे खरं सत्य समजलं ते त्या प्रकारे काम करन. याच्यात मी कुठं करणार आहो. पण या ठिकाणी भाव म्हणजे काय? लोक म्हणते माझा भाव आहे हरीवर, माझा पूर्ण विश्वास आहे हरीवर. हरी जे करन ते ठीक. आणि तेच व्यक्ती मंदिरात जातात, विठ्ठलाच्या मूर्तीच्या समोर उभे राहतात आणि म्हणतात, हरी माझ्या परिवाराला शांतता ठेव, सगळे सुख सुविधा दे, कोणाला कष्ट होऊ नको देऊ. तुम्ही जर तर्काच्या कसोटीवर पाहसाल, जे शब्द आपण वापरतो, जे शिव्या आपण वापरतो, ज्याला आपण चांगलं बेकार समजतो, ते वास्तविक मध्ये चांगलं बेकार आहे काय? उंच त्याच्या सेवेत हरीला विसरणं हा संदेश धरा. खरे गोष्ट जो प्रतीक आहे त्याला तसेच्या तसे नका घेऊ. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वरांचे भाऊ होते, पण सगळ्यात चांगलं नातं गुरु शिष्याचं असते. तुमच्या प्रत्येक नात्यात गुरु शिष्याचं नातं नसतं, ते नातं व्यर्थ आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत फक्त एकच गीता प्रचलित झाली, श्रीमद भगवत गीता. पण गीतेंचा असंख्य सागरच आहे आपल्या देशामध्ये. तीर्थव्रत नेमी भावे विन सिद्धी, वायाची उपाधी करिसी जना, भाव बळे आकरे एळवी न कळे, करतडी आडवे तैसा हरी, पारिजाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे, ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझ्या हाती, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. बोला पांडुरंग महाराज की जय. हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. मी गौरव दादा. आज आपण हरिपाठ शृंखलेतील 12व्या अभंगाचा अर्थ जाणून घेणार आहोत. असा अर्थ कोणताच कीर्तनकार तुम्हाला सांगणार नाही याचा दावा मी करतो. तर्काच्या कसोटीवर सगळ्या शब्दांना परखून आज आपण या अभंगाचा अर्थ समजून घेण्याला सुरुवात करू. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, तीर्थव्रत नेम भावे विना सिद्धी, वायाची उपाधी करिसी जन. तीर्थ, व्रत, नेम, भावे विना सिद्धी, वायाची उपाधी करिसी जना. लोकांना म्हणत आहे, लोक जे चुकीच्या प्रकारे अर्थ करतात, चुकीच्या प्रकारे एखादी गोष्ट आहे असे समजतात, त्या गोष्टीचे या ठिकाणी खंडन करत. नेमकं म्हणत काय आहे की काय खरी गोष्ट आहे ते आज आपण या चरणात समजून घेऊ. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहेत, तीर्थ, व्रत, नेम, यज्ञ, नेम, नियम जे तुम्ही पाळसाल त्यांना काही सिद्धी मिळत नाही. या ठिकाणी सिद्धीचा अर्थ होते मुक्ती, मोक्ष. मोक्ष मिळून देणारी सिद्धी तुम्हाला मिळत नाही. हे काही केल्यानं नाही मिळत. फक्त भाव बळ्या, भाव पाहिजे. भाव त्या हरीमध्ये असेल तर तुम्हाला सोप्याने सगळ्या गोष्टी मिळून जाणार, सगळ्या सिद्धी तुम्हाला सोप्याने मिळेल. या ठिकाणी सिद्धी कोणत्या पारलौकिक चमत्कारी सिद्धी नव्हे, तर मोक्ष मिळून देणाऱ्या सिद्धी. मोक्ष मिळून देणारी सिद्धी एकच आहे, विवेक आहे ना. तुम्हाला स्वतःची माहिती कशी करून घ्यायची, स्वतःच्या विचारांची साक्षी कशी व्हायची, ते कला तुमच्या ह्याच्यात आहे. सिद्धी त्या काळात अशाच होत्या की ज्या सिद्धी म्हणजे गुण होते, एक प्रकारची क्वालिटी होती जे तुमच्या अंदर आहे. अशा प्रकारच्या सिद्धी ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी येत म्हणत आहे. या ठिकाणी सगळ्या गोष्टींचे ज्ञानेश्वर महाराज खंडन करा. तीर्थाला जाता काय गरज? काही गरज नाही. तुमच्या याच्यात भाव आहे नाही, काय कामाचा? तुमच्या याच्यात हरीला भेटवण्याची तळमळ नाही आहे, खरी इच्छा नाही आहे, किंवा मला आतापर्यंत भेटला कसा? तुम्ही संसारातच घुसून बसलेले आहे. संसारातल्या ह्या गोष्टी करायच्या, त्या गोष्टी करायच्या. हरी कुठं बाजूला एका कोपऱ्यात. हरी आला म्हटलं की तू मला निवडशील की परिवाराला निवडशील? आपण असे आहो की हरी साक्षात देव तिथं समोर उभा आहे तरी आपण म्हणून परिवाराला निवडतो. असे आपण व्यक्ती. आता या व्यक्तीला ज्ञानेश्वर महाराज समजवण्याचा प्रयत्न करत आहे. तीर्थ, व्रत, नेम, भावे विन सिद्धी, वायाची उपाधी करिसी जना. लोक म्हणतात तुम्ही तीर्थ करणारे, तुम्ही नेम करणारे, किंवा या विशेष दिवशी
हे विशेष काम करायचे, जसे गुरुवारी उपास करायचे, एकादशीला उपास करायचे. असे या ठिकाणी आपल्याला लोक म्हणतात की मी एवढे एवढे उपास धरतो, हे करतो, हा नियम धरतो, तो नियम धरतो. तीर्थव्रत व्रत करतो मी, हे व्रत करतो, इच्छे व्रत करतो, काही उपयोग होत नाही. कारण काय? ते ज्यांनी हे व्रत नेम तीर्थ हे जे बनवते त्यांना काहीतरी समजून सांगण्यासाठी बनवते. या ठिकाणी लोकांना त्याचा चुकीचा अर्थ केला आणि फक्त दंभ वाढवण्यासाठी त्याचा वापर केला. दंभ म्हणजे काय? अहंकार. बा मी हे करतो, माया असा आहे, माया तसा आहे, मी एवढा श्रेष्ठ आहे, माझ्यासमोर हात जोडा, नमस्कार करा, हे करा, ते करा, माझ्या पायात पडा. याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, हे वाढून फक्त तुम्ही तुमचं नुकसानच करत आहे. हे जो दंभ वाढून तुम्ही तुमचं नुकसान करत आहे, या दंभ वाढवण्याचं साधन बनवलं. काय कामाचे ते तीर्थव्रत नेम? जर तुम्ही योग्य केंद्रावरून आले, ह्या मीला संपून तिथं हरीला बसवले, तर तुमच्यासाठी सगळं चालते. तेव्हा तुम्हाला करायची गरज पडत नाही. अधिकारी तुम्ही तेव्हा होता जेव्हा तुम्ही हरी झाला. पण जर हरी झाला, तुम्हाला करण्याची गरज नाही पडत, तुम्हाला आवडतच नाही ह्या गोष्टी. विचार करा, जो पार्वतीचा पती आहे, जो पार्वतीच्या अधिकारी आहे, ते फक्त शिवच असू शकते. शिवशिवाय दुसरा पार्वतीचा अधिकारीच असू शकत नाही. या ठिकाणी काय म्हणत आहे ज्ञानेश्वर महाराज? या ठिकाणी काय म्हणते की जो प्रकृतीचा स्वामी हा शिवच असं, निर्लिप्त अघोरीच असं. निर्लिप्तता महत्वाची आहे. तो प्रकृतीच्या कोणत्याच घटकासोबत लिप्त नाही की मला हे भोगायचं आहे, ते भोगायचं आहे. या ठिकाणी देवी, आदिशक्ती, आदिमाया ह्या निसर्गाचं प्रतिनिधित्व करते. निसर्गाला दाखवते आपल्याला की बा ते देवी आहे, निसर्ग आहे, ते आपल्याला सगळं पोषण देते, सगळं देते. तिचा भोग करणाऱ्यांसाठी ते अधिकारीच नाही आहे, ते भोग करणारे तिचे. खरा अधिकारी राहते शिव, पण शिव तिचा भोग करत नाही. शिवनं जर भोग केला तर पूर्ण पृथ्वी बर्बाद होते. पण खरा अधिकारी आहे शिव, कारण तो भोग करत. तो उपयोगाचं काय आहे ते घेते, संबंध योग्य बनवते. त्या योग्य संबंधामुळे लक्ष्मी हरीपाशीच जाणार आणि आदिशक्ती महामाया शिवपाशीच जाणार. महामाया महादेवापाशीच राहणार. हे नियम आहे. पण आजच्या काळात लोक त्या निसर्गाला, त्या आदिशक्तीला शोषण करून उपभोग करण्याचा सगळा प्रयत्न करत आहे. जंगल तोड, हे प्राणी हत्या, वेगवेगळ्या जनावरांच्या ज्या प्रजाती राहते त्या विलुप्त होत आहे. याने परिणाम त्यांच्यावर आदिशक्तीचं विकराळ रूप महाकाली जेव्हा प्रकट होणार तेव्हाच लोकांना समजन, असं मला वाटतं. जे गोष्ट आहे ते फक्त लोक दंभ वाढवण्यासाठी करत आहे. ह्या मीला जाणण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. ह्या मीला जर जाणले तर सगळ्या गोष्टी सुरळीतपणे चालणार. निसर्ग तुमचा संबंध एकदम बरोबर होणार. संबंध कोणता आईचा बायकोचा कोणताच संबंध नाही, फक्त दृष्टाचा संबंध ठेवा लागते. शरीर आहे, शरीर त्यांच्यावर निर्भर आहे, शरीर तेवढं निर्भर राहणार, मी त्यांच्यावर निर्भर नाही हे लक्षात ठेवा लागते. महामायेचे जे काही विकृती करण्याचा प्रयत्न करन त्याचा अंत शुंभ, निशुंभ, महिषासूर यांच्या सारखाच होणार हे आपल्याला आजच्या काळात दिसते. देवी महापुराण, देवी महात्म्य, मार्कंडेय ऋषींनी लिहिलेलं देवी महात्म्य, त्यात जे वर्णन केलं ते खूप प्रतिकात्मक वर्णन होतं. आपल्याला माहीतच असेल देवीच्या 9 रूपांची आराधना होते. ते 9 रूप मार्कंडेय पुराण मधल्या दुर्गा सप्तशती नावाच्या एका ग्रंथातले आहे. त्या ग्रंथात जे मार्कंडेय ऋषी आहे त्यांनी देवीचे चरित्र कसे आहे, देवी काय आहे, देवीनं कसे राक्षसांचा वध केलता, त्या राक्षसांचे गुण काय होते ते त्या पुराणात सांगितले. आणि ते जे लक्षणं त्या ऋषींना आपल्याला सांगितले ते लक्षणं आजच्या काळात आपल्याला खूप साऱ्या लोकांमध्ये दिसते. त्यांची जे सेना आहे ते आपण आहोत, सामान्य लोक आहे. आणि ते जे राजे महाराजे आहे राक्षसांचे ते म्हणजे उद्योग. पृथ्वीला, देवीला भोगण्यासाठी सगळं प्रयत्न करत आहे. ते त्यांचा विनाश तसाच होणार. देवीचे प्रत्येक रूपाचा काहीतरी प्रतीक आहे, पण त्याच्यात मरणार सगळ्यात पहिले सामान्य जनता. हा निसर्गाचा खूप बेकार नियम आहे की तो कोणालाही शिक्षा देते. एकदाची महाकाली आपल्या समोर प्रकट झाली ते पाहत नाही कोण आहे कोण नाही.
फक्त सत्यच तिला थांबू शकते. जेव्हा दिसेल सत्य प्रकाशित व्हायला सुरुवात झाली तेव्हा जाऊन ते शांत. हे देवीचे चरित्राचे अर्थ आहे. कोणती वास्तविक देवी नसून अशी आहे. हा असा अर्थ त्या तीर्थ व्रत नेम या प्रतीकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण लोकांना तो अर्थ गायब करून टाकला. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना या ठिकाणी म्हणा लागत आहे की जो तीर्थ व्रत नेम करत आहे त्याने काही मिळणार नाही, फक्त दंभ वाढेल. त्या दंभाने तुम्ही काय करसान? सन्मान भेटला, दंभ वाढला, काय होणार? मी याचा अधिकारी आहे, मी हे अधिकारी आहे नाही. याच्यावर फक्त एकच पाहिजे, मी अस्तित्वात आहो. हे सिद्ध करण्यासाठी लोक सगळी तळमळ करत आहे. लोक तळमळ कशासाठी करत आहे? मी अस्तित्वात आहो, हे मी केलं. याहून काय सिद्ध होते? याहून हे दोन गोष्टी सिद्ध होते. ते काम तर त्यानं केलं, पण मी आहो म्हणून मी हे काम केलं. पहिली गोष्ट तुम्ही आहे नाही. पहिली गोष्ट निसर्ग आपली क्रिया चालवत आहे, मेंदू आपली क्रिया चालवत आहे. तुम्हाला काय गरज? मेंदूला इच्छा झाली, मेंदू करत बसन. ते अहंकार घेऊन तुम्हाला आणखी 10 गोष्टी पाहिजे, त्यासाठी तुम्ही ते करत आहात. त्या 10 गोष्टीने काय मिळेल? त्या 10 गोष्टीने असे अहंकारच वाढेल की ही गोष्ट मी केली, त्याला आणखी 10 गोष्टी घ्यायच्या. या 10 गोष्टींची श्रृंखला, हे 10 गोष्टींची श्रृंखला चालूच राहणार, त्यापेक्षा थांबून जाणार. हे गोष्टी निसर्गानं केलं. निसर्गाला, बुद्धीला जे उपयोगी वाटलं, जे खरं वाटलं ते बुद्धीनं केलं. बुद्धीला जर दुसऱ्या प्रकारचे खरं सत्य समजलं ते त्या प्रकारे काम करन. याच्यात मी कुठं करणार आहो? या ठिकाणी बुद्धीला जी गोष्ट करायची आहे ते बुद्धीला करू देणं, आपण त्याच्यात आपल्या इच्छा न टाकणं, याला म्हणते आत्मस्थ, याला म्हणते प्रकृतिस्थ. हेच ज्ञानेश्वर महाराज इतर सांगत आहे. तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करून चुकीचा अर्थ टाकला, त्या चुकीच्या अर्थामुळे सगळं गेलं, सगळ्यांचा गुड गोबर केला. आता काय राहिलं? या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, वायाची उपाधी करिसी जना, भाव बळे आकडे एरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. तुम्ही भाव ठेवा, हरीवर भाव ठेवा. हरीवर विश्वास जरी म्हटलं तरी चालते. हरीवर भाव ठेवा, इमानदारी ठेवा. तुम्हाला तळ हातासारखा जपल तो, किंवा तुमच्या तळ हाताच्या फोड होऊन जाणार एक जीव, तो तुमचाच भाग होऊन जाणार, असं या ठिकाणी म्हणत आहे ज्ञानेश्वर महाराज. तो तुमचाच भाग होऊन जाणार. फक्त काय? भाव ठेवा. भाव बळे आकडे एरविन आकडे, दुसरा पर्यायच नाही आहे. तुम्ही किती काही साधन वापरा, काही होणार नाही, फक्त भाव. पण या ठिकाणी भाव म्हणजे काय? लोक म्हणते माझा भाव आहे हरीवर, माझा पूर्ण विश्वास आहे हरीवर, हरी जे करन ते ठीक. आणि तेच व्यक्ती मंदिरात जातात, विठ्ठलाच्या मूर्तीच्या समोर उभे राहतात आणि म्हणतात, हरी माझं परिवाराला शांतता ठेव, सगळे सुख सुविधा दे, कोणाला कष्ट होऊ नको देऊ. हरीवर विश्वास आहे. तुम्हाला एवढे त्याच्या पुढे मांडण्याची काय गरज की मायानुसार कर, मले जसं वाटते तसं कर, असे म्हणणारे तुम्ही कोण? तुम्हाला हरीवर विश्वास नाही आहे का? हरीवर विश्वास असतात. हरीनं जे बुद्धी देलती त्याचा वापर तुम्ही, बुद्धीचा वापर बुद्धीनं जसा करायला पाहिजे तसा केला असता, आणि त्याला जे करायचं होतं ते करू द्यायला पाहिजे होतं. तुम्हाला त्याच्याबद्दल चर्चा करण्याची काय गरज? करू द्या ना त्याला, तो असा करन तसा करन, वेळ वाया कशाला घालायचं? बुद्धी दिली, या बुद्धीचा वापर करून तुमचं जीवन जगा. तो त्याला जे करायचं ते करा, त्याला जे करायचं ते करा. तुम्ही कोणा सांगणारे चांगलं कर बेकार कर, त्यानं बेकार केलं तरी तुमच्यासाठी करा ना. ह्या बुद्धीचा वापर करा. बुद्धी ज्यासाठी दिलं, शरीर ज्यासाठी दिलं, त्याच्यासाठी वापर करा. त्याचा चर्चा करण्याची काय गरज? त्याच्यावर सोडून द्या ना बाकीचे काम. बुद्धी म्हणत आहे योग्य काम करायचं, योग्य काम करायचं. बुद्धी म्हणत आहे समजा या दिशेने असं जाय, या दिशेने. बुद्धीची जे परिभाषा आहे त्याला शुद्ध करत राहायचं, मीच अवलोकन करत राहायचं. एवढं तुमच्या हातात आहे, ते करा ना. बाकीचे कशाला करता काम? या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, भाव ठेवा. खरंच जर इच्छा असती ना आपल्याला, खरंच जर आपला भाव असताना त्याच्याप्रती, आपण त्याच्याशिवाय राहू शकलो नसतो. भावाचा एक अर्थ होते विश्वास, दुसरा अर्थ होते इमानदारी. भाव असन की बा मले तो पाहिजे, भाव ठेवा तो भेटवण्याचा,
तो भेटलाच पाहिजे, त्याच्याशिवाय मी जगणारच नाही, असंच जर केलं तुम्हाला आतापर्यंत हरी भेटला असता. त्याच्यासाठी मी स्वतःला कुर्बान करण्याची तयारी ठेवन. शरीराला नाही, लक्षात ठेवा, शरीराला नाही, स्वतःची इच्छा, स्वतःच्या विचारधारा, त्याले सॅक्रिफाईस, त्याले आहुती द्यायला मी तयार आहो, असे जर कोणी करत असेल त्याला खरा भाव. कारण पहा, शरीराला तर कोणी देऊ शकते. एका ठिकाणी कोणी भांडत असेल, चाकू हत्यार काढले, त्या ठिकाणी आपण स्वतःहून जाऊ शकतो की नाही बा मी त्याला मारून, त्या माहित आहे तिथं आपला जीव जाऊ शकते, तरी आपण तिथं जाऊ शकतो. पण जर कोणी तुम्हाला कैद केलं, एका ठिकाणी बसवून ठेवलं आणि तिथं तुमच्या विश्वासांवर हमला केला, जसं तुमचा विश्वास आहे माझा धर्म सगळ्यात श्रेष्ठ, माझी जाती सगळ्यात श्रेष्ठ, माझा देश सगळ्यात श्रेष्ठ असं म्हटलं, माफ करा हे जे शब्द आहे मी फक्त उदाहरणासाठी सांगत आहो, याला खरं धरायचे, याला म्हणजे माझ्या भावना धरायच्या असं धरू नये. तुझा देश खराब आहे, तुझं राष्ट्र खराब आहे, तुझी जाती काही लायकीची नाही आहे, तुझा धर्म काही कामाचा नाही आहे, फालतू आहे, तुझ्या आई बाबांवर शिव्या देणार, बहिणींवर शिव्या देणार. विश्वास आहे आपले, हे विश्वास आहे, त्याच्यावर आपल्याला जास्त दुःखन, तुम्ही काही करू शकत नाही, तुमच्या डोळ्यातून आसू येत आहे, आता काय करता. या गोष्टीला जरी तुम्ही आहुती देऊ शकत असाल, या गोष्टीची जरी तुम्ही आहुती देऊ शकाल, तर तुम्ही हरीवर भाव ठेवणारे व्यक्ती. हरीसाठी तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छा, सगळ्या चांगले बेकारचे समज हे वाहून टाकू शकत असाल, तर तुम्ही हरीचे भक्त. नाही तर हरीचे भक्त म्हणू नका स्वतःले बिनफुकट. तुम्हाला हरीसाठी स्वतःच्या आई बाबाची इज्जतच द्या लागत असेल तरी ते उपयोगी, असे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत. कशी गोष्ट आहे, जीव आपण सोप्याने देतो, ह्या गोष्टी सोप्याने देत नाही. कशासाठी? सत्यासाठी भांडा लागते, बाकीच्या गोष्टीसाठी भांडून काय फायदा. सत्य भेटलं त्याच्यात तुमच्या आई बाबाचाही फायदा आहे, हे गोष्ट या ठिकाणी म्हणत आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे विचार खूप खोल होते. याच्यापासूनच आपला मी बनलेला आहे. चांगलं बेकार काय वाटते त्याच्यापासून पूर्ण मी बनलेलं आहे. त्या मीला जर तुम्ही आहुती देऊ शकत असाल, खूप चांगलं. याच्यात काही खोटी गोष्ट नाहीये, खोटी गोष्ट नाही. तुम्ही जर तर्काच्या कसोटीवर पाहसाल, जे शब्द आपण वापरतो, जे शिव्या आपण वापरतो, ज्याला आपण चांगलं बेकार समजतो, ते वास्तविक मध्ये चांगलं बेकार आहे काय, हा प्रश्न स्वतःला विचारा, उत्तर तुम्हाला समोर भेटून जाणार. हे सगळ्या गोष्टी फक्त आपल्या मनाचे खेळ आहे, असे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणून आहे. म्हणून याला स्वाहा करून टाका, हे खोटे आहे. ज्याला तुम्ही चांगलं बेकार मानता, ज्याला तुम्ही पवित्र मानता, ते गोष्ट सोडा. तुम्ही हरी पवित्र आहे, फक्त हरीलाच पवित्र मानाचं, दुसरी गोष्ट पवित्र. तर या ठिकाणी एक उदाहरण येणार आपल्या पुढं, भक्त प्रल्हादचं. त्यानं आपल्या आईबाबाच्या सेवेसाठी आपलं सर्वस्व अर्पण करून टाकलं. तर या ठिकाणी काय अर्थ? या ठिकाणी अर्थ असा आहे, त्याचे आईबाबा तेवढे उंच होते, त्याच्या आईबाबांचा विवेक तेवढा उंच होता. त्या विवेकासाठी तो विवेक त्याच्या लेकरांमध्ये रूपांतरित झाला. त्या भटकला, पुंडलिक भटकला, पण तो विवेक शेवटी जाऊन उंचतेच्याच कामी लागला. उंचतेच्या सेवेत हरीला विसरणं हा संदेश धरा. खरे गोष्ट जो प्रतीक आहे त्याला तसेच्या तसे नका घेऊ. जो प्रतीक आहे तो असा आहे, उंचतेच्या कामात देवालाही विसरून जा. देव जरी आला समोर तरी त्याला म्हणायचं, थांब भाऊ, मायापाशी थोडं काम आहे, नंतर येतो, किंवा थांब थोड्या ह्या विटीवर बस थोड्या वेळ. अशी म्हणणारी जो हिंमत आहे ते भक्त प्रल्हाद पासून शिकायला, भक्त पुंडलिकांपासून शिकायला लागते. आपण हे गोष्ट शिकत, भक्त पुंडलिकांचा जो फक्त तेवढा उपयोग उदाहरण म्हणून आहे, आणि तो एक प्रतिकात्मक उदाहरण आहे, जसच्या तसं त्याला घ्यान येईल. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची विचारांच्या खोलीमध्ये एवढे गुपित दडलेले आहे, कोणीच ते काढत नाहीये समोर, याचं मला आश्चर्य वाटते.
अर्थ कुठून कुठं जाते आणि काय काय समजून जाते ह्या एका अभंगातून हे आपल्यालाच करणं कठीण आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, भाव बडे आकडे एरविना कळे करतळी आडवे तैसा हरी. हे समजलं तुम्ही तुमचा भाग होऊन जाणार, तुमचा हरी भाग होऊन जाणार शरीराचा, तुम्ही हरी एकजीव होऊन जाणार, तुम्ही राहणारच नाही. आलिंगनातच चालले जासान पूर्ण त्याच्या, तो तळ हाताच्या फोडासारखा जपेल. या ठिकाणी असं म्हणत आहे ज्ञानेश्वर महाराज. या ठिकाणी पुढं म्हणत आहे, पारियाचा रवा घेता भूमीवरी तैसे यज्ञ परोपरी साधन तैसे. यज्ञ परोपरी साधन तैसे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचा अर्थ पहा. पारा मर्क्युरी, जो मर्क्युरी आहे यज्जी, जो मर्क्युरी आहे पारा जमिनीवर सांडला, त्याचे जे कण आहे ते उचलण्यासाठी जेवढं मेहनत करा लागत आहे, जसं आहे तसे हे साधन आहे, तसे हे इतर साधन आहे. नामस्मरण सोडले तर साधन काय म्हणत आहे, पारा जमिनीवर पडला, पहिली गोष्ट काय होते, तो काही कामाचा नाही, आपल्या काही घेणं नाही. पारा जमिनीवर पडला, कोण उचलन, कोणी उचलन, कोण पारा जवळच कोण ठेवन, कोणी, हा एक प्रश्न पडतो. दुसरा प्रश्न पडतो, पारा जमिनीवर पडला, उचलण्यासाठी किती मेहनत, चला उचलले गेला तरी त्याच्यात माती किती येणार, तसेच आपल्या बाकीच्या संसाधन, तप, यज्ञ, याग, विधी, तीर्थ, ज्यांना तो निर्माण केला त्यांच्यासाठी काही उपयोगाचा असेल, त्यांनी काहीतरी अर्थ टाकला असेल, तो जमिनीवर सांडला. उचलण्यासाठी, घेण्यासाठी, समजण्यासाठीच खूप मेहनत करावं लागत, आणि त्यातूनही अर्थ काढण्यासाठी तो जिथपर्यंत आपण त्याचा अर्थ काढू तिथपर्यंत त्याच्यात आणखी काही माती मिसळलेली असेल. असे हे साधनांची गोष्ट आहे. तसंच नामस्मरणांचंही केलं आजच्या काळात, की नामस्मरणाचाही अर्थ विकृत करून टाकला. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी विवेकाले समजण्याचे, उंचतेले समजून स्वतःच्या नालायकी दूर करण्यासाठी सांगत आहे. आपण त्याचा अर्थ फक्त तोंडाने नाव घेणं केले. काय अर्थ, या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज स्पष्टपणे सांगत आहे, पाऱ्यासारखं जसं आहे तसे साधन विधींचं गोष्ट आहे, त्याच्या जास्त नांदेल नका लागू. स्वतःचे जीवन पहा, मी पहा, ह्या मेंदूला पहा, अशी या ठिकाणी सरळ सरळ ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. ज्ञानेश्वर महाराज पुढं म्हणत आहे, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. संत निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचे संबंध अतिशय मूल्यवान, अतिशय मोठे. भाऊ होते निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वरांचे भाऊ होते. पण सगळ्यात चांगलं नातं गुरु शिष्याचं असते. तुमच्या प्रत्येक नात्यात गुरु शिष्याचं नातं नसं, ते नातं व्यर्थ आहे. तुम्ही एकही नातं विपरीत केलं, घातक आहे. जसं आता बघू शकता आपण, पालक आणि मुलांचं नातं गुरु शिष्याचं असायला पाहिजे, पण नवरा बायकोचं नातं गुरु शिष्याचं असायला पाहिजे. उच्च अधिकारी आणि त्याच्या कर्मचाऱ्याचं नातं गुरु शिष्याचं असायला पाहिजे. गुरु शिष्याचं नातं गुरु शिष्य, भाऊ बांधवांचं नातं गुरु शिष्याचं असायला पाहिजे. अनोळखी सोबतही गुरु शिष्याचंच नातं असायला पाहिजे. गोष्ट कशी आहे, चुका दिसल्या, चुका सुधारवणं, दुसऱ्याचं हित, हेच या नात्यातून सिद्ध होते. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जो वयानं मोठा आहे तो गुरु असे नाही, जो मानानं पदानं मोठा आहे किंवा नात्यानं मोठा आहे तोच गुरु असेल असा नाही. जो छोटा आहे तोही गुरु असू शकते. आपल्या पुढे खूप सारे उदाहरण आहे. जसे उदाहरण आहे पुत्रगीता. आपल्या भारतीय संस्कृतीत फक्त एकच गीता प्रचलित झाली, श्रीमद भगवत गीता. पण गीतेंचा असंख्य सागरच आहे आपल्या देशामध्ये. अशा या गीतेंमधून आपल्याला एक गीता मिळते, पुत्रगीता. त्या पुत्रगीतामध्ये बाप शिष्य आहे, पोरगा गुरु आहे.
या ठिकाणी एक आणखी गीता मिळते, अष्टावक्र गीता. त्यामध्ये राजा शिष्य आहे, एक 11 वर्षाचा पोरगा गुरु आहे. आपल्याला पाहायला मिळेल की उदाहरणं असे मिळतात की लहाने समजू शकते, मोठ्यांना जे नाही समजलं ते लहानांना समजू शकते, असे आपल्या विचारांचे, असे आपल्या तत्वज्ञानाचे, भारतीय तत्वज्ञानाचे महत्व. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. अर्थ सोपी आहे. ज्ञानेश्वर निवृत्तीने संपूर्ण आहे, निवृत्ती निर्गुण आहे, संपूर्ण माझ्या हाती दिलं त्यानं त्याच्या जवळचं ज्ञान. पण या ठिकाणी जर निवृत्तीला एक व्यक्ती समजलं तर ते थोडं घातक होऊ शकते. याचा आणखी खोल एक अर्थ असा येऊ शकते, निवृत्तीनं पूर्ण कामाच्या, पूर्ण अनुपयोगाच्या, विशेष करून अहंकाराच्या निवृत्तीनं, निवृत्ती निर्गुण, अहंकाराच्या निवृत्तीनं जे निर्गुण आहे, त्या अहंकाराच्या निवृत्तीनं जे संपूर्ण ज्ञान आहे ते माझ्या हाती दिले, असे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे. निवृत्ती नाव ठेवण्याचा एक खूप मोठा उद्देश आहे. निवृत्ती असायला पाहिजे जीवनात सगळ्या नालायकीपासून, विशेष करून ह्या मी भावापासून. माझ्यासाठी हे, माझ्यासाठी ते, माझ्यासाठी तसं, माझ्यासाठी असं. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे जे निवृत्ती आहे ते सगळ्यात उंच आहे. ते आपल्याला समजून सांगते कशात रती राहायचं, कशात रती राहायचं, कशात रत राहायचं. निवृत्तीने योग्य गोष्टीत रमण्याचे आपल्याला मार्गदर्शन भेटते. ते निवृत्ती असायला पाहिजे. निवृत्ती असलं मी भाव संपते. हा मी संपला, शरीर निसर्गासोबत खेळ खेळते, पूर्ण जीवन खेळासारखं आनंदमय होऊन जाते, असे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे आपल्याला. तर ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी पूर्ण ठिकाणी म्हणत आहे, तीर्थ व्रत नेम याने काही सिद्धी मिळत नाही. तुम्ही जो भाव ठेवला तर देव तुम्हाला आलिंगन देते. भाव बळकट करा, देव तुमच्या होऊन जाते, तुम्ही देव होऊन जाता. जो पाऱ्याचा रवा आहे, पाऱ्याचे कण आहे, ते जमिनीवर पडल्यावर उचलणं जसे कठीण होते तसे हे साधन आहे. या गोष्टीला सोडा, नाम स्मरणाकडे या. यानी निवृत्ती जो निर्गुण आहे, त्या निवृत्ती दादाने, त्या निवृत्तीनाथ महाराजाने आणि त्या निवृत्तीच्या गुणाने हे संपूर्ण ज्ञान माझ्या हाती दिले, असे म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आपल्या या कडव्याचे अंत करतात. आणि मी माझ्या निरूपणाचे अंत करतो हे सांगून की निवृत्तीला समजा. या जीवनात निवृत्ती काय आहे, निवृत्ती सोबत राहून पहा, तुम्हाला काहीतरी नवीन समजेल. आणि निवृत्तीने संपूर्ण ज्ञान तुमच्या जवळ येऊन जाणार. ते ज्ञान आणि भक्ती सोबत आली तर तुम्ही पूर्ण अध्यात्मावर राज करसान, तुमच्या जीवनाचे तुम्ही स्वतः मालक होसाल. सध्याला तर तुम्ही मुर्दे आहे, त्या मुर्द्यापासून जिवंत होण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही मुर्दे आहे हे समजणं. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीला समजून आपले जीवन जगा, एवढे सांगून निरूपण संपवतो. बोला पुंडलीनाथ महाराज की जय. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय. बोला तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.